अस्तु तर्हि पुनः द्विवारं त्रिवारम् एतत् आवश्यकं भविष्यति। भवतु। तर्हि एतस्य अर्थः एषा नास्ति हे आयुष्यभर काय वाटेल ती पाप करावी आणि मग तिकडे एक डुबकी मारून आलं 5 मिनिटात असं 5 मिनिटात वगैरे काही होत नसतं. ते तादृशम् एतत् नास्ति इति भगवान् वदति। तत्र मा गच्छतु इति नास्ति, तत्र गच्छतु, स्नानं करोतु, सर्वं करोतु, तीर्थं प्राशनं करोतु, तेन पुण्यं भवति, एतद् अस्ति एव। किन्तु तत् किमपि फलाशां त्यक्त्वा करोतु, किमपि तत्र कामना न भवेत्, तेन एव अन्यथा पुण्य किमपि तु प्राप्तुं तर्हि तत् फलं प्राप्यते, किन्तु मोक्षप्राप्तिः न भवति। तदर्थं केवलं तिथे एक ह्याच्यामध्ये जाऊन कुंभमेळ्यात जाऊन एक डुबकी मारली फक्त 5 मिनिटामध्ये आपल्याला आता मोक्षप्राप्ती झाली असं शक्य नाही, हे भगवान स्पष्ट सांगतायत. त्याच्यामुळे तुम्हाला परत तुमचं वर्तन तुम्हाला त्याप्रमाणे करावंच लागेल, की फलाशाम त्यक्त्वा यत् कर्म नियतम दत्तमस्ति तत्तु करणीयमेव किमपि तदर्थं निष्काम कर्म करणीयं, तत्रापि किमपि फलाशा न भवेत्, कामना न भवेत्, तदर्थं न गन्तव्यम् इति भगवता कथनमस्ति। किन्तु किमर्थम् एतद् भवति, जनाः किमर्थं तादृशं न चिन्तयन्ति, ते मायया अपहृतज्ञानाः, मायया तेषां ज्ञानं गतमस्ति, अतः ते न ज्ञातुं शक्नुवन्ति। तदा अग्रे वदति अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तः ममाव्ययमनुत्तमम्। अबुद्धयः मम अनुत्तमं परमं परम अव्ययं भावम् अजानन्तः अव्यक्तं मां व्यक्तिम् आपन्नं मन्यन्ते। स्पष्टमुक्तमस्ति अत्र पश्यन्तु, मम अव्यक्तं स्वरूपं मूलं योग्यं निर्गुणम् अव्यक्तं स्वरूपमस्ति। अहं श्रीकृष्णरूपेण अत्र आगतवान् अस्मि, कुत्रचित् रामरूपेण आगच्छामि, कुत्रचित् कृष्णरूपेण आगच्छामि, कुत्रचित् शङ्कररूपेण, कुत्रचित् गणेशरूपेण, सर्वत्र व्यक्तिस्वरूपं मम सगुणरूपं धारयित्वा आगच्छामि। मम मायया एव मायायाः उपयोगं कृत्वा अहं तत्र व्यक्तं स्वरूपं धारयामि, किन्तु मम मूलं स्वरूपम् अव्यक्तम् अस्ति। तद् ब्रह्मतत्त्वम् एव अव्यक्तम् अचिन्त्यम् अनित्यम् अवर्णनीयं तदेव मम स्वरूपम् अस्ति। तद् अव्यक्तं स्वरूपं मम यद्यपि अस्ति, तथापि अबुद्धयः अविवेकिनः, येषां ज्ञानं तादृशं नास्ति, बुद्धिः तादृशी नास्ति, बालबुद्धयः, ते मम एतद् यत् उत्तमं परम अनुत्तमम्, अनुत्तमम् इत्युक्ते सर्वोत्तमम्, उत्कृष्टम्, उत्तमोत्तमम्, द बेस्ट इति मम परम उत्कृष्टम् अव्ययं, यस्य अव्ययः न भवति, नाशरहितं मम यत् स्वरूपमस्ति, भावम् इत्युक्ते यत् स्वरूपमस्ति, ते न जानन्ति। अजानन्तः तत्र शत्रुरूपमस्ति, न जाणणारे। मम अव्यक्तं नाशरहितं अव्ययं परमम् उत्तमं स्वरूपं ये न जानन्ति, तादृशः अविवेकिनः जनाः मां कि व्यक्तिस्वरूपमेव मन्यन्ते। यद्यपि अहं व्यक्तिरूपेण नास्मि, व्यक्तिरूपेण अस्मि, किन्तु मम तत् यथार्थं स्वरूपं नास्ति। मला ते फक्त श्रीकृष्णाच्या रूपेत बघतायत किंवा व्यक्त स्वरूपात बघत आहेत, ते माझ्या अव्यक्त मूळ स्वरूपाला पाहत नाहीत। कारण का, की त्यांना ते त्या तावत बुद्धी तेषां नास्ति इति अत्र स्पष्टतया उक्तमस्ति। हा, तर्हि किमर्थम् एतद् भवति, किमर्थं ते न जानन्ति, तस्य अग्रिमे श्लोके वर्णनमस्ति। नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्।
अस्तु तर्हि ते जनाः मां न किमर्थं न अहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढः अयं न अभिजानाति लोकः माम् अजम् अव्ययम् योगमाया समावृतः अहं यत्र योगमाया अस्ति मम एव माया अस्ति मया एव निर्मिता अस्ति मया निर्मितया मम एव इच्छा अस्ति मम इच्छाधीन मायया अहमेव आच्छन्नः जे वरती सूर्य आहे त्या सूर्यानीच खाली जलम अस्ति तस्य बाष्पीभवनं भवति तेन मेघाः उपरि गच्छन्ति सूर्येण एव एतत् कुर्वन् अस्ति कृतमस्ति सूर्य एव एतत् सर्वं करोति सूर्य एव जलस्य बाष्पीकरणं कृत्वा तस्य मेघाः भवन्ति ते मेघाः सूर्यमेव आच्छादयन्ति तर्हि सूर्य स्वयमेव निर्मितं यत् माया अस्ति ते तया अहं सर्वेषां कृते प्रकाशः इत्युक्ते प्रकटः नास्मि न प्रकटः सगळ्यांसाठी मी प्रकट झालेलो नाही न प्रकाशः सर्वेषां कृते किमर्थं योगमायाया समावृत्तः योगमाया समावृत्तः योगमायया समावृत्तः इति तृतीया तत्पुरुषः तरी योगाधीना माया योगमाया माझ्याच ह्याच्यामुळे ही निर्माण झालेली माया आहे तिने मीच आवृत्त झालेलो आहे झाकलेला आणि त्यामुळे मी सगळ्यांसाठी प्रकट नाही न अहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः अत्र समासः अस्ति योगमायया समावृतः अहं सर्वस्य न प्रकाशः सर्वस्य कृते न प्रकटः अतः मूढः अयं लोकः एते लोकाः जनाः मूर्खाः ते न जानन्ति अज्ञाः सर्वेषां कृते तत् ते मूढाः अयं लोकः अव्ययम् अजम् इत्युक्ते यस्य जन्म नास्ति अहं पुनः पुनः मम जन्म नास्ति अहं तु अजः अहं मम मृत्युः अपि नास्ति मम जन्म अपि नास्ति अहम् अव्ययः इति तादृशः अस्मि तां ते न जानन्ति किमर्थं ते सर्वेषां कृते अहं दृष्टिगोचरः एव नास्मि प्रकटः नास्मि तर्हि किन्तु एषा माया अस्ति मायया अपहृतज्ञानाः सन्ति तर्हि मायायाः स्वस्य किं मायायाः परे कथं गन्तव्यम् आणि मायायाः बन्धनात् स्वस्य निर्बन्धनं मोचनं कथं करणीयम् आणि कथं भवति इति अग्रे वदति अग्रे तदागच्छति तर्हि अग्रिमः श्लोकः अस्ति वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन अत्र वदति हे अर्जुन अहं समतीतानि यद् गतानि यद् गतं भूतकाल वर्तमानानि इदानीं भवन्ति च भविष्याणि ये भविष्यन्ति तादृशानि सर्वाणि भूतानि अहं वेद अहं जानामि सगळी झालेली भूत होणारी भूत असलेली भूत या सगळ्यांना मी जाणतो कारण मीच ते बनवले माझेच मूळ तत्व त्याच्यातूनच प्रकृती त्याच्यातूनच सगळे निर्माण झाले तर मी नाही ओळखणार तर कोण मुलाला आई नाही ओळखणार चांगलं तर कोण ओळखणार दुसरं आईकडनं मूल आलेलं आहे त्या मुलाचे सगळे गुणधर्म ते आई त्याला ओळखणारच पूर्ण आता अहम सर्वाणि भूतानि जानामि किंतु माम तू कश्चन न वेद न जानाति माम तू कोपी न जानाति अहम सर्वाणि जानामि किंतु सर्वाणि भूतानि माम कोपी न जानाति किमर्थं मायया अपहृत ज्ञानः मायायाः बन्धनमस्ति तत्र कर्टन अस्ति तेन ते न ज्ञातुं शक्नुवन्ति इति किन्तु पुनः किम् अस्ति किमर्थं न जानन्ति इच्छा द्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं
सर्गे यान्ति परन्तप। हे भारत परन्तप। सर्गे इत्युक्ते अस्मिन् लोके। अत्र सर्ग अस्ति, अत्र सृष्टेः निर्माणं भवति, तदा एतत् सर्वाणि भूतानि एतानि भूतानि आगच्छन्ति, तेषां निर्माणं भवति। तर्हि सर्वभूतानि सर्गे इत्युक्ते तस्मिन् लोके इच्छा अस्ति, द्वेषः अस्ति, तेन समुत्थेन। तत्र इच्छा च द्वेषः च इच्छाद्वेषौ, इच्छाद्वेषाभ्यां समुत्थः। समुत्थः इत्युक्ते तेन व्याप्तः, संभूतः, रागद्वेष यांनी युक्त असलेले, इच्छाद्वेष समुत्थेन। सम अधिक उद अधिक स्था इति समुत्था अनन्तरं तेन समुत्थेन इत्युक्ते ते सर्व इच्छा द्वेष येने युक्तः, रोगद्वेष संभूतेन। सगळ्यांमध्ये राग द्वेष आणि इच्छा, इच्छा आहे म्हणून राग आहे, राग आहे म्हणून राग नाही झाला पूर्ण तर द्वेष आहे, म्हणजे मिळालं नाही तर द्वेष आहे. या सगळ्या भावांनी ते युक्त असलेले द्वंद्व मोहेन, हे सगळं द्वंद्व आहे. मिळालं आनंद होतो, नाही मिळालं दुःख होतं, हे द्वंद्व आहे. आनंद आणि दुःख, शीतोष्ण, ही सगळी द्वंद्व आहेत. ती का? इच्छा असती, यदा इच्छा परिपूर्णा भवति तर्हि आनन्दः भवति, इच्छा न भवति तर्हि द्वेषः भवति। तर्हि तेन द्वन्द्वमोहेन तस्य मोहः येषामस्ति, द्वन्द्वव्यामोहेन तस्य मोहः अस्ति येषां, तेन मोहेन, द्वंद्वानां मोह, हे द्वंद्व आहे त्याचा मोह, त्यांनी जे अज्ञ झालेले आहेत ते तेषां ईदृशः सम्मोहः अस्ति, मोहः अस्ति, तेन तेन मूढत्वम् अस्ति। ते मूढः किमर्थं? मूढा इत्युक्ते तर आपण जी शिवी नाही दिलेली की मूर्ख म्हटलेले मिळाल्या देव आपल्याला मूर्ख म्हणतो असं नाहीये. ते मूर्ख याचा अर्थ काय की तुम्हाला समोह आहे, काहीतरी मोह टाकलेला आहे. कोणी? हे द्वंद्वाचा मोह आहे, हे पाहिजे ते पाहिजे ते नाही, हे इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन ते मूढः समूहः. मूढ म्हणजे समूह असा अर्थ घ्यायचा आहे. सम्मोहम यान्ति म्हणजे त्याप्रमाणे मूढत्वं प्राप्नुवन्ति, मूढत्वं लभते. के जनते जना किमर्थं मूढत्वं लभते? मूढत्वं द्वन्द्वमोहेन लभते, इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन तेषां मूढत्वम् आगच्छति। इच्छा अस्ति, यदा स्थूलदेहस्य उत्पत्तिः भवति तदैव विषयेषु रागद्वेषः च सम्भवति। अस्माकं यः देहः अस्ति, देहस्य कृते सर्वम् आवश्यकमस्ति। उत्तमं खादनम्, उत्तमं दर्शनम्, उत्तमं किं सर्वम् उत्तमं ते इन्द्रियविषयाः। ते इन्द्रियविषयाणां मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय आगमापायिनो नित्यः, येतात जातात नेहमीच. तरी त्या विषय जे आहेत ते रागमात्री शीतोष्ण सुख दुःखदाह, ते आनंदही देतात, दुःखही देतात, ते सर्व द्वंद्व निर्माण करतात. चांगलं चांगलं खायला पाहिजे, मिळालं आनंद होतो, वा वा किती छान, आणि वाईट वाईट काय नाही मिळालं तर ते रागही येतो, दुःखही निर्माण होतं. ते आनंद आणि दुःख, शीतोष्ण दुःख या दोन्ही मात्रा स्पर्श, हे जे विषय इंद्रियांचे विषय ते सर्व निर्माण करतात. तरी तेन रागः भवति, द्वेषः भवति, द्वन्द्वः भवति, तेन च शीतोष्ण सुख दुःखादि द्वन्द्वात् जातेन विवेकनाशेन अहम सुखी अहम दुःखी इति जानन्तः सर्वेपि प्राणिनः मोहम आपन्नाः मां न जानन्ति. त्याच्यामुळे त्यांना मोह असल्यामुळे ते मला जाणत नाही. किंतु केचन जना एते सर्वे एतात् बहिः आगन्त, एषा परिस्थितिः अस्ति, किन्तु परिस्थित्याः बहिः तु आगन्तव्यं. कथम् आगन्तव्यं? के आगन्तुं शक्नुवन्ति वा के आगच्छन्ति तेषां कृते अग्रे वदति. म्हणजे मला सगळे जाणत नाहीत, परंतु
का? ती माया आहे म्हणून, मायेचा पडदा त्यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांचं ज्ञान नष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यांना मी सुखी मी दुःखी असे भाव निर्माण होतात. वस्तुतः ते भाव नित्य नसतात, तरी ते सगळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे ते माझं मूळ स्वरूपही जाणत नाहीत. त्यामुळे ते फक्त माझ्या देवतांचे सगुण रूपांचीच पूजा करतात आणि त्याच्यातून काही ना काही इच्छेने करतात. काहीतरी पाहिजे म्हणून, फळ म्हणून ते करतात. ते फळ मीच त्यांना देतो आणि मी त्यांची श्रद्धा दृढ करतो त्या त्या देवापाशी. ते फळ मीच दिल्यामुळे त्याला वाटतंच की अरे शनिवारी शनीला गेल्यामुळे मिळतं बरं का. तो आणखीन 10 लोकांना सांगतो. मग ते पण काही इच्छा घेऊन तिथे जातात. त्यांची फळ मिळतं त्यांना. पण ते फळ पूर्ण कायमस्वरूपी नसतं. त्यांची इच्छेप्रमाणे त्यांना फळ तेवढंच मिळतं. मोक्षप्राप्ती होत नाही. मोक्षप्राप्ती गमनागमनम नाही, ते होत नाही. त्याच्यासाठी त्याला वेगळंच करावं लागतं. काय? येषां कृते भवती अग्रिमे श्लोके. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः भजन्ते मां दृढव्रताः. येषां तु पुण्यकर्मणां जनानां पापं अंतगतं ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः दृढव्रताः मां भजन्ते. ये जनाः तेषाम् एतत् सर्वं द्वन्द्वं गतं, तेषां कृते सुखं दुःखं वा सर्वम् अभिलाषा गता. किं किम् इच्छा इच्छा अस्ति, आसक्ती अस्ति, आसक्ती गता. प्राप्यते उत्तमम्, आनन्दं करोमि, न प्राप्यते दुःखं न करोमि, अतीव आनन्दमपि न करोमि दुःखमपि न करोमि, ते द्वन्द्वनिर्मुक्ताः. न ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः जनाः ते केवलं एतस्य यत् मूलस्वरूपमस्ति भगवतः तस्य पूजनं कुर्वन्ति. येषां तु अन्तगतं पापं, येषां पापं नष्टम् अभवत्. पापं किं? यैः यत् काम्यकर्म अस्ति, निषिद्धं कर्म अस्ति, ते निषिद्धं कर्म आहे. भ्रष्टाचार, असत्य, हिंसा ही ती सगळी निषिद्ध कर्म आहे. ती तर करूच नाही. ती ज्यांनी केली आहे तरी त्यांचं पाप आहे, परंतु ते पाप ज्ञानेनं ते सुद्धा नष्ट होतं. आपल्याकडे उदाहरण आहे, वाल्या कोळींनी भरपूर हत्या वगैरे केल्या, परंतु त्याचाच वाल्मिकी ऋषी होण्याचा मार्ग सुद्धा बंद नाही झाला. जेव्हा तो भगवंताला पूर्ण शरण गेला, त्यावेळेला त्याला पूर्ण जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली, त्यावेळेला त्याचाच वाल्मिकी ऋषी झाला. ज्ञानेन कर्मणा कर्मणी भस्मसात भवन्ति. तरी एतत् तत्र उदाहरणमेव अपि अस्ति. मग क्षत्रियः आसीत् विश्वामित्रः, सः अपि ऋषिः अभवत्. तादृशम् अस्ति एव. तर्हि तत्र परिवर्तनं शक्यमस्ति. तर्हि येषां तादृशं पापं नष्टं ते पुण्यकर्मणां जनानां, तादृशाः जनाः ये सन्ति येषां कल्मषं नष्टप्रायम् अभवत्, ते पुण्यकर्मणां पुण्याचारशीलानां, ये येषां पापं नष्टम् इदानीं पुण्यमेव कुर्वन्ति, तादृशाः जनाः तेषां येषां तु पुण्यकर्मणां जनानां पापम् अन्तगतं, ते इदानीं पुण्यं करोति, अतः तेन तेषां पापं नष्टम् अभवत्. ते मानवाः ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः भवन्ति. तेषां कृते द्वन्द्वं न भवति, अतः तेन मोहः अपि न भवति. तर्हि द्वन्द्वमोहेन ते निर्मुक्ताः यदा भवन्ति, तेषां सङ्कल्पः दृढः भवति, दृढव्रताः, ते मां भजन्ते. ते मां भजन्ते इत्युक्ते मम एव निर्गुणं स्वरूपं ज्ञात्वा सगुणस्य उपासनां कुर्वन्ति. ज्ञानोत्तरं सगुणस्य उपासनां कुर्वन्ति. म्हणजे ते पण शनिवारी शनीला जाणार नाहीत असं नाही. ते पण शनिवारी मारुतीला जातील, शनीला जातील, देवाला जातील, गणपतीला जातील, सगळं ते करतील. पण तेषां किमस्ति? ज्ञानोत्तरम् अस्ति. तर्हि ज्ञानोत्तरं भक्ति अस्ति. ज्ञानोत्तरं भक्ति इत्युक्ते ते भगवतः मूलं स्वरूपं जानन्ति, निर्गुणं स्वरूपं, किन्तु तत्र किमपि फलाशा नास्ति. फलाशां त्यक्त्वा, असक्तिं त्यक्त्वा ते सगुणरूपं भजन्ते वा भजन्ति. तादृशाः जनाः तेषां ते द्वन्द्वनिर्मुक्ताः, द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः, ते तादृशं कुर्वन्ति. पुनः ते किं कुर्वन्ति?
जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. तरी जरा मरण मोक्षाय इत्युक्ते मोक्षप्राप्त्यर्थं गमनागमनं न भवेत्. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि यथा एतत् जीवनस्य अन्तः भवति तदा एतस्य शरीरस्य त्यागं कृत्वा पुनः नूतनं शरीरं धारयति, पुनर्जन्म भवति. पुनर्जन्म मृत्यु जन्म मृत्यु जन्म पुनः जरा, जरा इत्युक्ते वार्धक्यं. तर्हि जन्म बालकत्वम् अनन्तरं जरा पुनः अनन्तरं मरणं. यातून मोक्षप्राप्त्यर्थं तदा जरा मरण मोक्षाय, जरा च मरणं च जरा मरणे, जरा मरणयोः मोक्षः, जरा मरण मोक्षः आणि जरा मरणाभ्यां मोक्षः इति यावत्. जरा मरणाभ्यां, जरा मरण यांच्यातून मोक्ष, यांचा मोक्ष, यांच्यापासून मोक्ष किंवा यांचा मोक्ष, यापासून ये जनाः इच्छन्ति जरा मरण मोक्षाय मोक्षमिच्छन्ति तर्हि तादृशाः जनाः माम् आश्रित्य मां शरणं गत्वा ते तदर्थं प्रयत्नं कुर्वन्ति, यतन्ति. ते मामाश्रित्य यतन्ति. ते किं कुर्वन्ति? ते ब्रह्म जानन्ति, तद्विदुः. कृष्णं ब्रह्म ते विदुः. ये माम् आश्रित्य जरामरण मोक्षाय यतन्ति ते तद्ब्रह्म कृष्णम् अध्यात्मम्. कृष्णम् इत्युक्ते परिपूर्णं, परिपूर्णम् अध्यात्मम् अखिलं च कर्म विदुः. पूर्णम् अध्यात्ममपि जानन्ति, सर्वं ते जानन्ति. अतः ये मानवाः माम् आश्रित्य जरामरण मोक्षाय यतन्ति ते तद् ब्रह्मतत्वं कृष्णम् अध्यात्मम् अखिलं च कर्म विदुः. ते सर्वं जानन्ति इति अग्रिमः श्लोकः अष्टमस्य अध्यायस्य उपस्थापनमस्ति. अग्रिमः श्लोकः किम् अस्ति? साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च वे विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. अत्र साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले अपि च मां ते विदुः युक्तचेतसः. अन्वयं पश्यामः चेत् ये साधिभूतादिदैवम्, अधिभूतम् अधिदैवं तेन सह, साधिभूतादिदैवम् इत्युक्ते भूतेषु इति अधिभूतं. सर्वं भूतांच्या मध्ये अव्ययीभाव समासः अस्ति, तत्र अव्ययमस्ति अधि इति. तर्हि तस्य अव्ययीभाव समासः यदि भवति, GP1 मध्ये वयं दृष्टवन्तः, तत् अस्ति तस्य विषयकं व अधि इत्युक्ते तस्मिन्, तस्मिन् अर्थे अधि इति अस्ति. तद् अव्ययं भवति, अव्ययभूतम्. अधिभूतम् इति अव्ययं म्हणजे भूतांच्या मध्ये वा भूतांच्या विषयकं, भूतानां विषयकं, भूतविषयकं वा भूतेषु इति अर्थे भवति. भूतेषु इति अधिभूतं. भूतांमध्ये, सर्व प्राणीमात्रांमध्ये जी भूत दिसत आहेत त्यांच्यामध्ये आणि अधिभूते अधि दैव, अधिदैवम देवेषु म्हणजे देवतांचे विविध विचार जे असतात, शनी, मारुती, हे ते सगळे जे देवता, इतर इंद्र, अग्नी वगैरे सगळ्या देवता, त्या देवतांच्या मध्ये असलेलं अधिदैव, त्यांच्या सकट आता सह इति तत्र अस्ति. साधिभूत इति सह अधिभूतः इति तत्र बहुव्रीहि समासः अस्ति. अधिभूतेन सहितः म्हणजे अधिभूतम इत्युक्ते भूतेषु, आणि भूतेषु जे आहे त्यांच्या सह असलेला इति बहुव्रीहि मी. साधिभूतम माम आणि साधिदैवम माम.
तर्हि अधिदैवेन सहितः साधिदैवम् आणि साधिभूत च साधिदैव च साधिभूतादिदैवः तम इति अत्र साधिभूतादिदैवम म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये असलेला आणि सगळ्या देवतांमधला असलेला असा मी, अशा मला इति साधी यज्ञम यज्ञेन इति यज्ञ इति सगळे वेगवेगळे यज्ञ करतो त्याचा जो भोक्ता कोण आहे तो त्या यज्ञातला मी साधी यज्ञ इत्युक्ते यज्ञेषु यज्ञेषु अपि कः तर्हि सा सर्वत्र अहमेव अस्मि अधियज्ञेन सहितः अधियज्ञः साधियज्ञः आणि साधियज्ञम् इति द्वितीया एकवचनं तर्हि साधियज्ञम् इत्युक्ते द्वितीया एकवचनमस्ति साधियज्ञम् इति तर्हि यज्ञ इति अधियज्ञम् आणि यज्ञेन सहितः तम् इति यज्ञेन सहितः इति साधियज्ञः आणि द्वितीया विभक्ती तम साधियज्ञम म्हणजे मला या यज्ञामध्ये असलेला अशा मला प्रयाणकाले यदा मृत्यू भवति तदा प्रयाणकाले अपि इति महत्त्वपूर्ण शब्दः अस्ति प्रयाणकाले अपि जीवनाच्या शेवटी सुद्धा ते माम विदुः मला जाणतात मला कीदृशं माम तरी ये साधिभूतादिदैवम साधियज्ञम च माम कीदृशः हम साधियज्ञः हम साधिभूतः साधिभूतः साधिदैवः ताम तादृशं मां ते विदुः इत्युक्ते जानन्ति कदा प्रयाणकाले अपि कीदृशः ते युक्तचेतसः युक्तचेतसः में युक्तं चेतः येषां ते युक्तचेतसः ज्यांचं चित्त सगळीकडे माझ्याशी एकरूप झालेलं आहे असे युक्तचेतसः अंतकाले प्रयाणकाले अपि ते मामेव जानन्ति माम कीदृशं माम सगळ्या भूतांच्या मध्ये असलेला सगळ्या दैवतांमध्ये असलेला सगळ्या यज्ञांमध्ये असलेला अशा मला ते सर्वजण कोण सर्व जे युक्तचेतसः म्हणजे ज्यांचे चित्त सगळं माझ्याशी एकरूप झालेलं आहे असे प्रयाणकाले त्यांच्या मृत्यूसमयी सुद्धा माम जानंती म्हणजे मरणसमये अपि जानंती अपि हा शब्द फार महत्वाचा आहे नाहीतर आयुष्यभर काय केलं करून करून सरून भागले आणि देवपूजेला लागले किंवा आयुष्यभर काय वाटेल ते केलं आणि शेवटी फक्त परमेश्वराचं नाव घेतलं एक क्षण तसं शक्य होत नाही कारण अंतकाले तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून परीक्षा पास होता येत नाही परीक्षा आहे त्याच्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो तेव्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा करावा लागतो आणि मग परीक्षेच्या आदल्या दिवशी केलेला अभ्यास फळ देतो तुम्ही आयुष्यभर वर्षभर काहीच केलं नाही आता उद्या परीक्षा आहे तेव्हा आज अभ्यास करायला लागले तर अंतकाले नुसतं ते शक्य होत नाही त्यामुळे अंतकाले परीक्षेच्या आदल्या दिवशी तर करावाच लागेल अभ्यास म्हणजे अंतकाले तू भगवत स्मरणं तो आवश्यकमेव किंतु तद अंतकाले केवलं कुर्मः चेत् तत् शक्यं न भवति तस्य किं प्रैक्टिस आदौ एव आवश्यकी दशनिमेषः अवशिष्टाः अनन्तरं पुनः एकवारम् आगच्छामः तर्हि एतत् सर्वं अंतकाले यदा कर्तुम् अतः अपि इति शब्दः अस्ति म्हणजे आयुष्यभर तर तुम्ही माझी सगळी मला जाणून माझी जाणून म्हणजे मला पूजन माझं करा माझ्या अव्यक्त स्वरूपाचं हे तर आयुष्यभर कराच परंतु प्रयाणकाले अपि तद आवश्यकम कारण प्रयाणकाले असं म्हणतात जी इच्छा असेल त्याप्रमाणे पुनर्जन्म होतो प्रयाणकाले ईश्वर हीच जर इच्छा असेल मला याच्याशीच एकरूप व्हायचंय तर तुमचं ते साध्य होऊन मोक्षप्राप्तीही शक्यं भवति अत्र सप्तमः अध्यायः समाप्तः ये मां प्रतिभूतं प्रतिदैवं प्रतियज्ञं च वर्तमानम् इति जानन्ति ते मानवः समाहितमनसः मरणसमये अपि मां जानन्ति अत्र अधिकं विवरणं न कृतमस्ति साधिभूतम् इत्युक्ते किं साधियज्ञम् इत्युक्ते किम् अधियज्ञम् इत्युक्ते किम् अधिभूतम् इत्युक्ते किम् एतस्य विषये अत्र भगवान् केवलं वदति तर्हि न्याचुरली अर्जुनस्य प्रश्नः आगच्छति स्वभावतः एतत् सर्वं किम् इति अष्टमे अध्याये
तर्हि अत्र सप्तमः अध्यायः समाप्तः। मूलः सप्तमः अध्यायः विषयः कः अस्ति? मूलः विषयः भक्तिविषये तु उक्तमस्ति एव। तत्र प्रारम्भः तु करोति एव, भक्ति तु आवश्यकी एव, केवलं शुष्कं ज्ञानं न पर्याप्तं। शुष्कं ज्ञानं भवति तर्हि तेन तत्तु आवश्यकमेव, ज्ञानं तु आवश्यकमेव, किन्तु तस्य अनुभूतिः अपि महत्त्वपूर्णा अस्ति। पुनः तस्य कृते भक्तिः आवश्यकी, किन्तु यद् ज्ञानं यदस्ति तत् किम् अस्ति? अव्यक्तमस्ति। मूलस्वरूपस्य ज्ञानं, भगवतः स्वरूपं किम् अस्ति? अवर्णनीय अस्ति, अचिन्त्यमस्ति, चिन्तनं न शक्यमस्ति। किमर्थं चिन्तनं न शक्यमस्ति? चिन्तनं का करोति? बुद्धिः करोति, मनः करोति, मनः अपि चिन्तनं करोति, बुद्धिः अपि चिन्तनं करोति। मनः तथा बुद्धिः कुत्र अस्ति? अपरा प्रकृतिमध्ये एव अस्ति। प्रकृतेः निर्माणम् अस्ति, तदनन्तरमेव बुद्धिः आगच्छति, तत्तत्त्वम् अनन्तरम् आगच्छति। प्रकृतिः इति तत्त्वम् आगतौ अस्ति, तत्परे परा प्रकृतिः इति पुरुषः अस्ति, तत्तु परे अस्ति। आता माझा जन्म झाल्यानंतर माझ्या आधीच्या जन्मापूर्वी 1952 मध्ये माझा जन्म झाला, 1947 साली काय झालं हे मी प्रत्यक्ष थोडी बघू शकणार आहे. मी काय बघितलं का स्वतः? त्यावेळेला इंग्रज कसे होते, शिवाजी महाराज कसे होते, त्यांनी स्वराज्य कसं आणलं, संभाजीचा वध कसा झाला, दुष्टपणा औरंगजेबाने कसा केला, मी प्रत्यक्ष पाहिलंय का? नाही. मग प्रत्यक्ष तर मी पाहू शकणारच नाही ना कधी, कारण मी जर माझा जन्मच नंतर झालाय तर आधीचं मी कसं पाहू शकणार? म्हणजे जे नंतर आलेली आहे, ही बुद्धी नंतर आली आहे, ती आधीचं पराप्रकृतीविषयी चिंतनं अशक्यमेव तस्याः कृते। अतः तद् अचिंत्यम असते। यद अचिंत्यम असते मग काय आवश्यक आहे? मग मी म्हणेन की मी शिवाजीला जन्मलेला पाहिलाच नाही, मग शिवाजी नाहीच आहे असं मी म्हणायचं का? हा, मग मी कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, भक्ती ठेवली पाहिजे की हा हे इतिहास लोकांनी सांगितलंय, माझ्या वडिलांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, त्यांच्या आधी इतिहासकारांनी ते लिहिलंय आणि मग हा छावा चित्रपट आलाय. म्हणजे खरंच इतक्या क्रूरपणे त्या संभाजीचा वध झालाच असणार आहे, हा क्रूर कर्मा होताच. आता तुम्ही म्हणणार आम्ही कुठे बघितलंय त्या क्रूर कर्म्याला? असं नाही चालणार. तिथे श्रद्धा भक्ती आवश्यक आहे, विश्वास आवश्यक आहे. म्हणून भक्ती तो आवश्यकी आहे. नुसतं कोरडं ज्ञान आवश्यकम नाही तिथं. म्हणजे आम्रफलम कसं असतं, फार त्याचं ज्ञान नुसतं कोरडं घेतलं की ते पिवळ्या रंगाचं असतं, त्याचा सुंदर वास येतो, ते अमुक अमुक कलरचं असतं, अमुक अमुक रूपाचं असतं, त्याचे डायमेन्शन्स एवढी असतात, हे सगळं आम्रफलाचं वर्णन झालं. ते आपण नुसतं बघितलं. आता झालं का समाधान? नाही. ज्यावेळेला ते प्रत्यक्ष खाऊ त्यावेळेला त्याचा परिपूर्ण होईल. नुसतं ते ज्ञान नाही. किंवा सुंदर पुष्प असते, त्या पुष्पाचं आपण विच्छेदन केलं, अनाटॉमिस्ट त्याचं विच्छेदन करतो फक्त. काय की त्याच्यात पू केसर किती, स्त्री केसर किती, त्याचं खालचं एक आहे, वरचं काय, त्याच्या पाकळ्या कशा, अमुक तमुक, त्याचं केवलम वर्णनम. ते वर्णनामध्ये सुगंध येत नाही, तो सुगंध प्रत्यक्ष अनुभवायलाच लागतो. सुगंधाचं वर्णन नाही करतायत. किंवा आम्रफलाची रुची कशी असते, किती किलो रुची होती सांगा, किती गोडवा होता, तसं वर्णन नाही करतायत ना, ते खावंच लागतं. ती आहे भक्ती. तो फरक भक्ती आणि ज्ञानातला आहे की जो फरक आम्रफलाची पूर्ण माहिती असणं, ज्ञान असणं, ज्ञान म्हणजे माहिती या अर्थाने आता, आणि त्यावेळेला तो प्रत्यक्ष खाऊन त्याचा आनंद घेणं म्हणजे अनुभूती घेणं, ह्या दोन मधला जो फरक आहे तोच केवळ ज्ञान आणि भक्ती यातला फरक आहे. म्हणजे शुष्क ज्ञानम परिपूर्णम नास्ती तस्य भक्तेः माधुर्यम आवश्यकम, श्रद्धा आवश्यकी. हे तत्वज्ञान इथे सप्तमे अध्याय सांगितलंय. म्हणजे त्यासाठी तुम्हाला ज्ञान तर आवश्यक आहे. मूळ म्हणजे आम्रफलाचं खाण्यापूर्वी, ते अनुभव घेण्यापूर्वी आम्रफल काय असतं हे तरी माहिती पाहिजे ना. कुठलंही रस्त्यावरचं फळ उचलून आपण खात नाही. त्या आम्रफलाचं ज्ञानम तो आहे, ते पुन्हा कोणीतरी ते निर्माण करायलाच पाहिजे. त्याच्यासाठी ती शेती कशी करायची याचं ज्ञान असलं पाहिजे, ती आंब्याची झाडं कशी वाढली पाहिजे, त्याला खत कुठलं घातलं पाहिजे, कधी त्याची कापणी, कधी काय, कधी फळं काढली पाहिजे, हे सगळं ज्ञान तर आवश्यक आहेच. त्याच्यापासून मुक्ती नाहीच आहे.
आणि मगच ते आम्रफल खाण्याचं हे आहे, अनुभूती आहे. म्हणून ज्ञानम तो आवश्यकमेव. प्रथमं तु ज्ञानम तत्तु आवश्यकम, ज्ञानोत्तरम किम आवश्यकम, भक्ती आवश्यकी. हा, आता नुसतं भक्ती नुसती पूर्ण नाही. म्हणजे आम्रफल कसं निर्माण करायचं याचं सगळं ज्ञान आहे, तो शेतकऱ्यांनी सगळं ज्ञान दिलं, ठीक आहे. आता त्याची अनुभूती पण आपण म्हणजे ते आपल्यापर्यंत पोचलं, आम्रफलम पोचलं, परंतु त्याची अनुभूती घेण्यासाठी आणखीन एक काहीतरी आवश्यक आहे. काय? ते पैसे देऊन ते आम्रफल विकत घेणं हे कर्म आवश्यक आहे. आणि ते कापणं, त्याच्या फोडी करणं आणि ते तोंडात घालून ते चावणं हे कर्म आवश्यक आहे. म्हणजे ज्ञान, कर्म आणि ते भक्तीनं म्हणजे अनुभूती, या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तेच गीतेत सांगितलेलं आहे. आणि त्या तिन्ही पहिल्यापासून एंडपर्यंत तेच आहे की ज्ञान मूलकम भक्तिप्रधानम कर्मयोग आचरणीय, तस्माद युद्धस्व कौंतेय, युद्धाय कृत निश्चय. हे पुन्हा पुन्हा सांगितलंच आहे. म्हणून ते उठ आणि युद्ध कर, म्हणजे कर्म कर, म्हणजे तुला दिलेलं नियत कर्म कर. हे प्रथम पासून एंड पर्यंत सांगितलेलंच आहे. मुळात हे कर्म का करावं? कारण तुला नियत कर्म आहे ते दिलं आणि कर्माशिवाय तू राहू शकत नाही. म्हणून कर्म अत्यावश्यकम असती. आता कर्म तू करणीयमेव तत्करोतु, किंतु कथम करोतु, तत्पूर्वम तज्ज्ञानम प्राप्तुम, ज्ञानोत्तरम करोतु. म्हणजे एतत् भगवता मम कृते दत्तमस्ति अतः मया करणीयम इति महत्त्वपूर्णमस्ति. किमर्थम एतत् कर्म मया करणीयम? भगवता दत्तमस्ति, भगवतः कृते करणीयम. तर्हि भगवान् कः? तस्य रूपं किं, स्वरूपं किम्, एतस्य ज्ञानम् आवश्यकं. तर्हि तद् ज्ञानं तथा विज्ञानमपि आवश्यकं. तेन एतत् सृष्टेः निर्माणं कथम् अभवत् इति विज्ञानमपि आवश्यकं. तर्हि ज्ञानविज्ञानम् आवश्यकं. तस्य विषये सप्तमे अध्याये वदति. तृतीय अध्याये प्रथमं वदति कर्म करणीयं. चतुर्थे अध्याये कथं करणीयम् इति वदति. किमर्थं करणीयं? यज्ञाय कमर्थं, यज्ञानां स्वरूपाणि चतुर्थे अध्याये उक्तानि. ब्रह्मयज्ञः करणीयः. ब्रह्मयज्ञः इत्युक्ते किं? किमपि यज्ञतं कर्म अस्ति मया करणीयं, ब्रह्मार्पणं कृत्वा, सर्वत्र ब्रह्म इति अस्ति इति विचिन्त्य तद् ब्रह्मयज्ञार्थं कर्म करणीयं चतुर्थे अध्याये. किन्तु ब्रह्म इत्युक्ते किं? तस्य विषये अपि ज्ञानम् आवश्यकं. तत् सप्तमे अध्याये तस्य प्रारम्भं करोतु. ज्ञानविज्ञान इति विषये सप्तमे अध्याये प्रारम्भः जातः. तर्हि एतत् ज्ञानं प्राप्य अनन्तरं तस्य भक्तेः योजनां कृत्वा भक्तिपूर्णं यद्यत् कर्म भगवता दत्तमस्ति यज्ञार्थं, ब्रह्मयज्ञार्थं मया करणीयम् इति एतावत् वयं सप्तम अध्यायपर्यन्तम् आगतवन्तः. इदानीं शङ्काः सन्ति चेत् पृच्छन्तु, अन्यथा वयम् अष्टमाध्यायं प्रति गच्छामः. अवगतं वा? एतत् सर्वं स्पष्टमभवत् वा सप्तम अध्यायपर्यन्तं? महोदय, हरि ओम्. पृच्छतु. तत्र 7.23 7.23 तत्र